नमस्कार. कृषी सेवक न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एका वेगळ्या विषयावर जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक माननीय श्री कुर्बान तडवी साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत. जळगाव जिल्ह्यामध्ये खतांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी असते. मात्र याच वेळी शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खतांव्यतिरिक्त इतर खतांचा कृषी केंद्र चालकांकडून किंवा कंपन्यांकडून लिंकिंगद्वारे पुरवठा केला जातो. वास्तविक ही लिंकिंग चुकीच्या पद्धतीने केली जाते. याबाबत नेमकी कृषी विभागाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जिल्हा कृषी अधीक्षक माननीय श्री कुर्बान तडवी साहेब यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. साहेब, मला एक सांगा की जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो, पण शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आहेत की मोठ्या प्रमाणावर खतांची लिंकिंग केली जाते. आपण याला आळा कसा घालणार? नमस्कार. जळगाव जिल्हा म्हटला तर सर्वात जास्त खतांचा वापर होत असलेला जिल्हा. जवळपास खरीप हंगामामध्ये आपल्याला 3,23,000 मेट्रिक टन खता आवश्यकता असते. मित्रो, आपल्याला माहिती की पीक पद्धतीनुसार खतांच्या शिफारसीनुसार विद्यापीठही सांगतं की आपल्या पिकांना शिफारसीत खते द्यावी आणि खतं देताना आपण सरळ खते आणि मिश्र खते आणि कॉम्प्लेक्स खते यांचा एक वापर करत असतो. आपल्याला सगळं अन्नद्रव्यांची पूर्तता होण्यासाठी आपण खतं विक्री करत असतो. त्याच्यामध्ये काही सरळ खतांमध्ये विशिष्ट मूलद्रव्यांचा पुरवठा होत असतो. त्याच्यामुळे आपल्या पिकांच्या आवश्यकतेनुसार मूलद्रव्यांच्या आवश्यकतेनुसार आपण खतांचा एक वापर करावा. काही ठिकाणी अशा बाबी असतात की सरळ खतांसोबत इतर कॉम्प्लेक्सेस म्हणजे संयुक्त खतांचा कंपनी आपल्याला लिंकिंग करते. अशा पद्धतीने आपली ओरड होत असते. परंतु मित्रो, अशा प्रकारची जर कोणत्या कृषी सेवा केंद्रधारकांना अडचण येत असेल तर निश्चितच त्यांनी आपल्या जिल्हा तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार देऊ शकतात. किंबहुना मी म्हणेल आपल्या पीक पद्धतीनुसार जर खतांची आवश्यकता असेल तर निश्चितच त्याचा वापर करावा. परंतु आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिकचं जर कोणती कंपनी आपल्याला घेण्यासाठी जास्तीचा प्रेशर करत असेल तर निश्चितच त्याबाबत आपण दखल घेतली जाईल आणि कायदेशीररित्या त्याच्याबद्दल कारवाई करण्यात येईल.